नमस्कार मित्रांनो, एन जे अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नागनाथ गर्जे तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आपण तलाठी भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत। आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 65 आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे आपण प्रश्नपत्रिका ही आपली काय असते TCS आणि IBPS पॅटर्नवर आधारित असते। ओके, मग ही जरी तलाठी भरतीसाठीची प्रश्नपत्रिका असली तरी वनरक्षक भरतीसाठी उपयुक्त आहे, जिल्हा परिषद भरतीसाठी उपयुक्त आहे, त्याचबरोबर सर्व सरळ सेवा भरतीसाठी काय ही अतिशय उपयुक्त आहे। का अतिशय उपयुक्त आहे तर तुम्हाला माहिती आहे सगळीकडे जीकेचा सिलेबस काय आहे सेम आहे, त्याचबरोबर सर्व पदाची परीक्षा कोण घेणार आहे TCS आणि IBPS या दोनच कंपन्या काय घेणार त्या ठिकाणी परीक्षा घेणार आहेत। ओके, मग या ठिकाणी पहा पहिला प्रश्न काय विचारलाय पहा, लोकसंख्येची घनता डॅश डॅशने मोजली जाते। मग लोकसंख्येची घनता कशामध्ये मोजली जाते तर व्यक्तींची संख्या प्रति वर्ग किमी याच्यामध्ये काय केली जाते लोकसंख्येची घनता मोजली जाते। ओके, त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे सध्या प्रश्न वारंवार विचारलेला आहे की 2011च्या लोकसंख्येनुसार प्रश्न काय विचारलेला आहे की 2011च्या लोकसंख्येनुसार भारताची घनता किती आहे। मग या ठिकाणी भारताची घनता किती आहे 382 आहे आणि जर महाराष्ट्राची घनता विचारली तर महाराष्ट्राची घनता किती मित्रांनो 365 आहे। आता पुन्हा एकदा लक्षात ठेवा ही घनता कशानुसार आहे तर 2011च्या लोकसंख्येनुसार आहे। म्हणजे प्रश्नामध्ये तुमचा उल्लेख असणार आहे की 2011च्या लोकसंख्येनुसार भारताची घनता किती किंवा 2011च्या लोकसंख्येनुसार महाराष्ट्राची घनता किती असेल। ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी याच्यावरती सुद्धा पहिला प्रश्न विचारला जातो की भारतातील पहिली जनगणना कधी झाली। मग कधी झाली होती 1872ला झाली होती। पुन्हा या ठिकाणी दुसरा प्रश्न असा विचारला जातो तो की भारतातील पहिली जनगणना कोणी केली होती किंवा ज्यावेळेस भारतामधील पहिली जनगणना झाली त्यावेळेस व्हाईसराय कोण होता तर कोण होता पहा लॉर्ड मेयो होता। म्हणजे पहिली जनगणना कोणी केली लॉर्ड मेयोने केली किंवा लॉर्ड मेयोच्या काय झाली त्याच्या काळामध्ये झाली। ओके, त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे जनगणना काय होते दर 10 वर्षांनी जनगणना होते। मग या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो की नियमितपणे पहा नियमित शब्द महत्त्वाचा आहे, नियमित दशकीय म्हणजे काय 10 वर्षानंतरची जनगणना कधीपासून सुरू झाली असं विचारलं जाऊ शकतो। मग कधीपासून झाली 1881 पासून, त्यावेळेस व्हाईसराय कोण होता लॉर्ड रिपन पहा। ओके, दोन्ही पण तुम्हाला काय करायचं लक्षात ठेवायचं आहे, परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे। ओके, पुढचा प्रश्न आहे आपला पहा 2 नंबर सिंपल प्रश्न होता, सुप्रसिद्ध मीनाक्षी मंदिर काय विचारलंय मीनाक्षी मंदिर डॅश डॅश येथे स्थित आहे असं विचारलंय। मग सगळ्यांना माहिती आहे मीनाक्षी मंदिर कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो मदुराई या ठिकाणी आहे। हे मदुराई कोणत्या राज्यामध्ये आहे हाही प्रश्न आला होता। मग कोणत्या राज्यामध्ये आहे तर ते तामिळनाडू राज्यामध्ये आहे। त्याचबरोबर मीनाक्षी मंदिर कशासाठी प्रसिद्ध आहे तर ते शिव आणि पार्वती यांच्यासाठी काय प्रसिद्ध आहे लक्षात ठेवायचं, शिव पार्वती किंवा फक्त पार्वती सुद्धा ऑप्शन असू शकतो। ओके, मग हे देवी पार्वतीला काय आहे हे मंदिर समर्पित आहे। पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वपूर्ण सूचना, आपण तलाठी भरतीसाठी अतिशय IMP अतिशय इम्पॉर्टंट अशी टेस्ट सिरीज देत आहोत। आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की ही TCS आणि IBPS पॅटर्नवर आधारित महाराष्ट्रामधील एकमेव टेस्ट सिरीज आहे। याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटेल पहा, एकूण तुम्हाला 10 टेस्ट भेटतील, त्याचसोबत तुम्हाला फ्रीमध्ये तलाठी भरतीच्या 2011 पासून 2022 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील, त्यासुद्धा कसे भेटतील ॲन्सर की सहित उत्तर पत्रिकेसहित तुम्हाला या ठिकाणी प्रश्नपत्रिका भेटतील। त्याचबरोबर तुम्हाला तलाठी भरतीसाठी उपयुक्त अतिशय IMP अशा नोट्स, आता ह्या नोट्स फक्त तलाठी भरतीसाठीच उपयुक्त असतील का तर इतर सर्व पदासाठी तुमची वनरक्षक भरती असेल, कृषी विभागाची भरती असेल, पशुसंवर्धन विभागाची भरती असेल, जिल्हा परिषदेची भरती असेल, या सगळ्या पदासाठी उपयुक्त अशा अतिशय IMP नोट्स आहेत। त्याच्यामध्ये पहा मराठी विषयाच्या नोट्स आहेत, इतिहासाच्या नोट्स आहेत, भूगोल विषयाच्या नोट्स आहेत, राज्यशास्त्राच्या नोट्स आहेत, विज्ञानच्या नोट्स आहेत आणि अर्थशास्त्राच्या नोट्स याच्यामध्ये आहेत। ओके, म्हणजे जर तुम्ही एवढ्या नोट्सचा जरी स्टडी केला ना मित्रांनो तर तुम्ही 100 पैकी कमीत कमी 90+ मार्क आपल्या नोट्समधून तुम्ही घेऊ शकता, याची मी तुम्हाला स्वतः गॅरंटी देतो। ओके, मग या सगळ्यांची किंमत किती मित्रांनो 150 रुपये किंमत आहे या सगळ्यांची, परंतु विद्यार्थ्यांच्या मागणीस्तव आपली ऑफर आजसुद्धा चालू आहे। जर तुम्ही आज टेस्ट सिरीज घेतली तर तुम्हाला ही ऑफरमध्ये काय होईल फक्त आणि फक्त 99 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल। ओके, मग या ठिकाणी हे 99 रुपये तुम्हाला पे कुठं करायचे आहेत, गुगल पे असेल, फोनपे असेल, या ठिकाणी आपला नंबर आहे पहा 96 89 14 16 30 या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे
₹99 पे करायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट काय काढायचा आहे आणि काय करायचं आहे, व्हॉट्सॲपला आपला हाच नंबर आहे व्हॉट्सॲपवरती 9689141630 या नंबरवरती काय करायचं तुम्हाला तो स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा आहे किंवा सेंड करायचा आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहू. 3 नंबर काय विचारले पहा, महाराष्ट्रातील नवेगाव राष्ट्रीय उद्यान, काय नवेगाव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. मग नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये मित्रांनो, तर ते गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. ओके, याची स्थापना कधी झाली हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो पहा. मग नवेगाव राष्ट्रीय उद्यानाची स्थापना कधी झाली आहे, 1975ला झाली आहे. याचं क्षेत्रफळ किती आहे पहा, 133.88 चौरस किलोमीटर, म्हणजे 134 किलोमीटर तुम्ही राऊंड फिगर लक्षात ठेवू शकता. ओके, पुढचा प्रश्न आहे 4 नंबर. भारतातील नागतिब्बा शिखर, कोणतं शिखर, नागतिब्बा शिखर कोठे आहे असं विचारलंय, म्हणजे कोणत्या राज्यामध्ये असं विचारलेलं आहे. तर नागतिब्बा शिखर कोणत्या राज्यामध्ये मित्रांनो, उत्तराखंड राज्यामध्ये आहे. ही जी परीक्षा आहे मित्रांनो, हा शिफ्टचा जो पेपर होता ना, याच्यामध्ये जवळपास 3 प्रश्नाचं उत्तर काय होतं, उत्तराखंड होतं. पहा तुम्हाला मी सांगतो, पहा पहिला प्रश्न घ्या, कमीत कमी 3 प्रश्नाचं उत्तर उत्तराखंड होतं. ओके, मग या शिखराची उंची किती आहे पहा, 3022 मीटर आहे. याच्यावरती अजूनपर्यंत प्रश्न आलेला नाही की या नागतिब्बा शिखराची उंची किती आहे, परंतु एक कॉमनली लक्षात ठेवा 3022 सोपा आकडा आहे. ओके, पण कोणत्या राज्यामध्ये आहे हे तर तुम्हाला तोंडपाठच ठेवायचं आहे पहा बरं का. पुढचा प्रश्न आहे पहा, पुन्हा मी तुम्हाला काय सांगितलं होतं, उत्तराखंडवरतीच प्रश्न आहे. 3 प्रश्न होते उत्तराखंडवरती. पहा काय विचारलंय, व्हॅली ऑफ फ्लावर्स, काय व्हॅली ऑफ फ्लावर्स राष्ट्रीय उद्यान जे युनेस्कोने जागतिक वारसा स्थान आहे, हे भारतातील कोणत्या राज्यात आहे. ओके, मग व्हॅली ऑफ फ्लावर्स कोणत्या राज्यामध्ये आहे मित्रांनो, तर हे उत्तराखंड राज्यामध्ये आहे. ओके, मग या ठिकाणी पहा, या उद्यानाला येथील अत्यंत वैविध्यपूर्ण निसर्गामुळे जागतिक वारसा स्थळाचा दर्जा भेटलेला आहे. ओके, आणि व्हॅली ऑफ फ्लावर्सला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा कधी भेटला होता पहा, 1980 मध्ये याला काय राष्ट्रीय उद्यान म्हणून दर्जा भेटला होता. आणि जागतिक वारसा म्हणून याची निवड कधी झाली होती पहा, तर ती 1982 मध्ये झाली होती. म्हणजे तुम्हाला दोन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, पुढचा प्रश्न पाहू. 6 नंबर आहे, कर्नाटकातील सर्वोच्च शिखर कोणते असं या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. मग कर्नाटकामधील सर्वोच्च शिखर कोणतं आहे मित्रांनो, तर ते आहे मुलायनगिरी. मुलायनगिरी हे काय, कर्नाटकमधील सर्वोच्च शिखर आहे. आता या ठिकाणी आपल्याला मोस्टली प्रश्न विचारला जातो पहा, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते. मग महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे, कळसुबाई आहे. त्याचबरोबर या शिखराची उंची किती हे सुद्धा विचारलं जातं. मग 1646 मीटर ही काय कळसुबाई शिखराची उंची आहे. ते कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं, तर हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतं. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अहमदनगर जिल्ह्यामधील कोणत्या तालुक्यात येतं हा प्रश्न सुद्धा विचारला होता पहा. मग हे अकोले तालुक्यामध्ये येतं पहा, अहमदनगर जिल्ह्यामधील अकोले तालुक्यामध्ये येतं. त्याच्यानंतर दक्षिण भारतातील सर्वोच्च शिखर कोणतं हा प्रश्न सुद्धा परीक्षेत विचारला जातो. मग दक्षिण भारतामधील सर्वोच्च शिखर कोणतं आहे, तर ते आहे अन्नाईमुडी शिखर. उंची किती आहे त्याची, 2695 मीटर ही काय अन्नाईमुडी शिखराची उंची आहे. आता याच ठिकाणी प्रश्न असा सुद्धा विचारला जातो की पश्चिम घाटामधील सर्वोच्च शिखर कोणते, तर ते सुद्धा कोणतं आहे, अन्नाईमुडीच आहे. आणि हेच शिखर काय दक्षिण भारतामधील सर्वोच्च शिखर आहे. त्याच्यानंतर भारतामधील सर्वोच्च शिखर कोणतं आहे याच्यावरती सुद्धा खूप वेळेस प्रश्न विचारला आहे. मग हे कोणतं आहे, K2 आहे. याची उंची किती आहे, 8611 मीटर आहे. यालाच गॉडविन ऑस्टिन असं सुद्धा म्हटलं जातं. त्याचबरोबर काही आत्ताचे जे 1-2-3 वर्षापासून जे अभ्यास करणारे काही पोरं आहेत ना, म्हणजे ज्यांना काही बेसिक माहिती नाहीत, हे काय म्हणतात, एखादं लगेच कमेंट करा सर K2 हे भारतातील शिखर नाही, K2 हे शिखर पाकिस्तानमध्ये आहे. तर मित्रांनो हे शिखर पाकिस्तानमध्ये नसून हे शिखर कुठे आहे, पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहे. कुठं आहे, पाकव्याप्त काश्मीर आहे. आणि हा पाकव्याप्त काश्मीर आपला भारताचा काय अविभाज्य भाग आहे असं भारताने घोषित केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक भारताच्या नकाशामध्ये पाकव्याप्त काश्मीर दाखवलाच जातो अधिकृत नकाशामध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला जर प्रश्न आला ना, तर तुम्हाला डोळे झाकून K2 हेच उत्तर लिहायचं आहे. MPSCने सुद्धा हेच उत्तर बरोबर दिलेलं आहे. जे काही पोरं असतात ना एक्स्ट्रा बुद्धी चालवतात एक्स्ट्रा, त्यांचं मग प्रश्न चुकतो. त्याच्यामुळे असं करायचं नाही मित्रांनो. आपल्याला काय करायचं आहे, पाकव्याप्त काश्मीरमध्ये असो कुठं असो, सरकार काय म्हणतंय ते कुठं आहे, भारतामध्ये म्हणतंय ना, मग भारतामध्ये जास्त डोकं चालवायचं नाही. ओके, त्याच्यानंतर जगामधील सर्वात उंच शिखर कोणतं आहे, तर जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट आहे. त्याची उंची किती आहे, 8848 मीटर आहे.
हे कोणत्या देशामध्ये आहे मित्रांनो? तर नेपाळमध्ये आहे. ओके. कोणत्या पर्वतामध्ये आहे? तर सह्याद्री हिमालय पर्वतामध्ये आहे. मी चुकून सह्याद्री म्हटलो. ओके. भावनेच्या भरात माणूस बोलतं कधी कधी असं. ओके. पुढचा प्रश्न विचारलाय, भारतात पर्यावरण संरक्षण कायदा, पुढे डॅश डॅश केले, म्हणजेच काय म्हणायचं आहे की भारतामध्ये पर्यावरण संरक्षण कायदा कधी करण्यात आला किंवा कधी अंमलात आला? मग हा पर्यावरण संरक्षण कायदा कधीचा आहे मित्रांनो? 1986चा आहे. या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला काही कायदे सांगतो मी, हे तुम्हाला काय करायचे आहेत? तोंडपाठ करायचे आहेत, कारण हे अतिशय IMP आहेत. यांच्यावरती वारंवार प्रश्न विचारले गेलेला आहे. मग तुम्हाला पर्यावरण संरक्षण कायदा लक्षात ठेवायचा कधीचा आहे? 1986चा आहे. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की वन्यजीव संरक्षण कायदा कधीचा आहे? मग वन्यजीव संरक्षण कायदा 1972चा आहे. जल प्रदूषण प्रतिबंध कायदा किंवा जल प्रदूषण कायदा असं सुद्धा म्हणू शकता, कधीचा आहे? 1977चा आहे. खूप वेळेस प्रश्न आले बरं का या सगळ्या कायद्यावरती. अजून कायदे आहेत खाली, मी तुम्हाला सगळे सांगतो पहा. त्याच्यानंतर जंगल संवर्धन कायदा, यालाच वन संरक्षण कायदा असं सुद्धा म्हटलं जातं, लक्षात ठेवा. नंतर नाव बदललं की तुम्ही म्हणता ना अरे असं कसं काय झालं? जंगल संवर्धन कायदा म्हणा किंवा वन संरक्षण कायदा म्हणा, कधीचा आहे? 1980चा आहे. त्याच्यानंतर ध्वनी प्रदूषण कायदा कधीचा आहे? 2000चा आहे. ई कचरा नियंत्रक कायदा आत्ताच अलीकडे याच्यावरती प्रश्न विचारला होता, कधीचा आहे? 2011चा आहे. प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम किंवा प्लास्टिक कचरा व्यवस्थापन कायदा कधीचा आहे? 2011चा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं आहे, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना कधी झाली असा प्रश्न विचारला जातो. मग केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना कधीची आहे मित्रांनो? 1974ची आहे. त्याचबरोबर दलदल संवर्धन कार्यक्रम कधी सुरू केला हाही प्रश्न विचारला जातो. मग दलदल संवर्धन कार्यक्रम कधीचा आहे? 2002चा आहे. वाटलंच ते स्क्रीनशॉट काढून ठेवा मित्रांनो, एवढे इम्पॉर्टंट कायदे येत नाही आणि प्रत्येक परीक्षेमध्ये यांच्यावरती काय केलेलं आहे? प्रश्न विचारलेला आहे. ओके. पुढचा प्रश्न पाहू, 8 नंबर. पुढीलपैकी कोणते अन्नधान्य पीक भारतातील पीक क्षेत्रात सर्वात मोठा भाग व्यापते? मग कोणतं पीक व्यापतं? तांदूळ हे पीक काय होतं? भारतामध्ये सर्वात जास्त भौगोलिक प्रदेशामध्ये घेतणारं काय खाद्य अन्न पीक आहे किंवा अन्नधान्य पीक आहे, हा फरक लक्षात ठेवायचा. ओके. मग या ठिकाणी पहा, भारतात जगातील सर्वाधिक म्हणजे 29% क्षेत्र काय भात या पिकाखाली आहे. त्याचबरोबर जागतिक भात उत्पादनामध्ये भारताचा वाटा किती मित्रांनो? 21% आहे. आणि भात उत्पादनामध्ये जगात भारताचा काय होतो पहा? द्वितीय क्रमांक लागतो. प्रश्न विचारलेला आहे, भारताचा भात उत्पादनामध्ये जागतिक भात उत्पादनामध्ये कितवा क्रमांक लागतो? तर द्वितीय क्रमांक लागतो. ओके. त्याचबरोबर या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो की भारतातील सर्वाधिक भात उत्पादन करणारे राज्य कोणतं आहे? तर भारतामधील पश्चिम बंगाल राज्यामध्ये काय सर्वाधिक भाताचं उत्पादन होतं. त्याच्यानंतर आंध्र प्रदेश राज्यामध्ये भाताचं उत्पादन सर्वाधिक होतं. आणि एक या ठिकाणी अतिशय इम्पॉर्टंट असा प्रश्न विचारला जातो की भारतामध्ये दर हेक्टरी सर्वाधिक भाताचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये घेतलं जातं? तर ते कोणत्या राज्यामध्ये घेतलं जातं? पंजाब राज्यामध्ये घेतलं जातं. म्हणजे सर्वाधिक भात उत्पादन जर म्हटलं तर पश्चिम बंगाल तुम्हाला लक्षात ठेवायचे, आणि दर हेक्टरी सर्वाधिक भात उत्पादन म्हटलं तर पंजाब तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर मित्रांनो बऱ्याच जणांचे कमेंट येत आहेत की सर मॅथ घ्या आणि रिझनिंग घ्या. तर मित्रांनो मॅथ आणि रिझनिंगसाठी आपला दुसरा यूट्यूब चॅनल आहे. तुम्हाला फक्त काय करायचं, यूट्यूबवरती जायचं आहे आणि तुम्हाला एवढं नाव टाकायचं आहे, तुम्हाला ॲटोमॅटिक आपलं संपूर्ण गणित व बुद्धिमत्ता या ठिकाणी दिसून जाईल. चॅनलचं नाव काय आपल्या NG मॅथ क्लास हा आपला यूट्यूब चॅनल आहे. दुसरा चॅनल आहे. यूट्यूबवरती जायचं आहे, सर्च करायचं आहे, तुम्हाला आपले सगळे व्हिडिओ दिसतील. त्याच्यामध्ये आपण तुमचा तलाठी भरतीचा TCS आणि IBPS पॅटर्ननुसार संपूर्ण गणित व बुद्धिमत्ता या ठिकाणी घेतलेला आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे 9 नंबर. काय विचारलं? विजयस्तंभ कोठे स्थित आहे? तर विजयस्तंभ कोठे आहे मित्रांनो? चित्तोडगड या ठिकाणी काय स्थित आहे. चित्तोडगड कोणत्या राज्यामध्ये आहे? राजस्थानमध्ये आहे. त्याच्यानंतर मित्रांनो बऱ्याच जणांच्या कमेंट येत आहेत, सर मराठी व्याकरण पण घ्या. मित्रांनो मला सांगा, गणित मी घ्यायचं, बुद्धिमत्ता मी घ्यायची, GK पण मीच घ्यायचं. मग तुम्ही करायचं काय? मराठी व्याकरण असा सोपा विषय आहे. 1-2 आपल्याकडे नोट्स आहेत मराठी व्याकरणाच्या, IMP नोट्स आहेत. काय IMP नोट्स आहेत. जर तुम्ही एवढ्या नोट्स वाचल्या ना मित्रांनो IMP नोट्स, तर मला वाटत नाही तुमची कुठलीही परीक्षा असू 1 पण मार्क तुमचा याच्यामधून बाहेरचं जाणार नाही. म्हणजे मराठी व्याकरणाला तुम्ही 50 पैकी 50 मार्क घेऊ शकता. कधी? जर तुम्ही आपल्या या नोट्स रेफर केल्या तर. एवढ्या डीपमध्ये काय या ठिकाणी आपल्या नोट्स आहेत. त्याच्यामुळे काय करा, आपली टेस्ट सिरीज जॉईन करा. तसं बी आपण 99 रुपयामध्ये तुम्हाला सगळं देत आहोत. म्हणजे 99 रुपये म्हणजे काहीच नाही. याच्यामध्ये प्रश्नपत्रिका जवळपास किती 100+ प्रश्नपत्रिका आहेत. त्याचबरोबर सगळ्या विषयाच्या IMP नोट्स आहेत.
फी काय आपली नाममात्र आहे, आपण मोफतही दिलं असतं, पण जर मोफत दिलं ना मित्रांनो तर त्याची विद्यार्थ्यांना कुणालाही किंमत कळत नाही. आणि दुसरी गोष्ट, मला दिवसभर तेच काम करावं लागेल, सर मला पाठवा, सर मला पाठवा, सर मला पाठवा, सर मला पाठवा. त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे, 99 रुपयाची नाममात्र याची फी ठेवलेली आहे. तुम्ही जर 4 मित्र चहा प्यायला गेले तर 99 रुपये या ठिकाणी जात असतात. ओके, मग असं समजा की एक दिवस तुम्ही काय केलं, मला चहा पाजला असं समजा. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला, प्रश्न क्रमांक 10 आहे. काय सांगितलंय पहा या ठिकाणी, काश्मीरी हंगुल म्हणजेच लाल हरिण फक्त डॅश डॅश येथे आढळते. मग काश्मीरी हंगुल कुठे आढळते मित्रांनो, दाचिगम वन्यजीव अभयारण्यामध्ये आढळते. हे दाचिगम वन्यजीव अभयारण्य कुठे आहे मित्रांनो, तर हे जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे. त्याच्यानंतर पहा 11 नंबरचा प्रश्न आहे पहा, केरळमधील एराविकुलम राष्ट्रीय उद्यान, एराविकुलम राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे. मग एराविकुलम राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे, निलगिरी तहरसाठी प्रसिद्ध आहे. ओके, निलगिरी तहरला यालाच काय म्हटलं जातं, मला वाटतं डोंगरी बकरी असं काहीतरी म्हटलं जातं, म्हणजे आपल्या शेळीसारखा प्राणी आहे थोडक्यात. पुढचा प्रश्न आहे 20 नंबर, आपल्या हवामानात वातावरणाचा डॅश डॅश हा थर नियमितपणे सहभागी असतो. मग आपल्या हवामानामध्ये वातावरणाचा कोणता स्तर नियमितपणे सहभागी असतो, तर तपांबर हा स्तर सहभागी असतो. वातावरणाचे एकूण किती स्तर आहेत मित्रांनो, 5 स्तर आहेत. त्याच्यामधील प्रश्न आपल्याला विचारला जातो की वातावरणामधील सर्वात खालचा भूपृष्ठालगतचा थर कोणता, असं आपल्याला विचारलं जातं. मग तो थर सुद्धा कोणता आहे मित्रांनो, तर तपांबर हा थरच आहे. ओके, त्याचबरोबर अजून महत्त्वाची माहिती सांगतो तुम्हाला, लक्षात ठेवायचे पहा, वातावरणातील हवेच्या वस्तुमानापैकी 80% वस्तुमान आणि हवेतील बाष्पापैकी 90% बाष्प काय असतं, याच थरात सामावलेलं असतं. म्हणजे सर्वात जास्त हवा कोणत्या थरामध्ये असते, तपांबरामध्ये असते. सर्वात जास्त बाष्प कोणत्या थरामध्ये असतं, तपांबरामध्ये असते. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं. त्याचबरोबर पहा, आपल्याला जे ढग दिसतात, जो पाऊस पडतो, विजांचा कडकडाट आपण ऐकतो, हिमवृष्टी होती, हे सगळ्या घटना कोणत्या थरामध्ये घडतात मित्रांनो, तर ह्या तपांबरामध्येच घडतात. अतिशय इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. त्याच्यामुळे पुन्हा याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. तुम्हाला डोक्यामध्ये पाठच करून ठेवायचं आहे, वातावरणाचा सगळ्यात खालचा स्तर कोणता आहे, तपांबर आहे. आणि या सगळ्या म्हणजे ढग तपांबरामध्ये असतात, पाऊस तपांबरामध्ये पडतो, विजांचा कडकडाट तिथं होतो, हिमवृष्टी सुद्धा त्याच ठिकाणी होते. ओके, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. आता वातावरणातले एकूण 5 स्तर कोणते आहेत पहा, तपांबर आहे, त्याच्यानंतर तपस्तब्दी आहे, सीतांबर आहे, आयनांबर आहे, आणि सर्वात बाहेरचा स्तर कोणता आहे, बाह्यांबर आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे 13 नंबर, कर्नाटकचा राज्य प्राणी. कॉमन प्रश्न, कर्नाटकचा राज्य प्राणी कोणता आहे मित्रांनो, हत्ती हा कर्नाटकचा राज्य प्राणी आहे. आता या ठिकाणी तुम्हाला कर्नाटकचा प्रश्न विचारला होता, म्हटलं बाकीच्या राज्य प्राण्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग मोस्टली तुम्हाला मी आय एम पी राज्य आणि त्यांचे प्राणी सांगितले, ते तुम्हाला डोक्यात ठेवायचे पहा. आंध्र प्रदेशचा राज्य प्राणी कोणता आहे, काळवीट आहे. आसामचा राज्य प्राणी कोणता आहे, एकशिंगी गेंडा आहे. त्याच्यानंतर गोवा राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे, रानगवा. गुजरातचा राज्य प्राणी कोणता आहे, सिंह आहे. महाराष्ट्राचा काय, आपली शेकरू खार आहे. मध्य प्रदेशचा कोणता आहे, बाराशिंग आहे. त्याचबरोबर राजस्थानचा शिंकारा. सिक्कीमचा कोणता आहे, लाल पांडा. आणि उत्तर प्रदेशचा सुद्धा काय, बाराशिंगा आहे. म्हणजे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश यांचा राज्य प्राणी काय एकच आहे, तो म्हणजे बाराशिंगा. आणि पश्चिम बंगालचा कोणता आहे, वाघ आहे. ओके, लक्षात ठेवायचं, पश्चिम बंगालचा राज्य प्राणी वाघ आहे. गुजरातचा राज्य प्राणी काय आहे, सिंह आहे. आसामचा काय आहे, एकशिंगी गेंडा आहे. हे मोस्टली तुम्हाला लक्षात ठेवायचं. महाराष्ट्राचा शेकरू तर सगळ्यांच्या पाठच असेल. ओके, पुढचा प्रश्न आहे, उलर सरोवर मध्ये स्थित आहे. उलर सरोवर कुठे, उलर सरोवर काश्मीरमध्ये, बरोबर नाही. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, उलर सरोवर, उलर सरोवर हे भारतीय उपखंडातील सर्वात मोठे काय, गोड्या पाण्याचं सरोवर आहे. मग प्रश्न विचारला जातो की भारतामधील सर्वात मोठे गोड्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे, तर ते कोणतं आहे, उलर सरोवर आहे. उलर सरोवरामुळे कोणत्या नदीच्या पाण्याचे नितळण होते, किंवा उलर सरोवर हे कोणत्या नदीच्या परिसरामध्ये आहे, असा सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग हे कोणत्या नदीच्या काठी आहे किंवा परिसरामध्ये आहे, तर झेलम नदीच्या काठी आहे. ओके, या उलर सरोवराचे प्राचीन नाव काय होतं, हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. तर काय होतं, महापद्मसरस. हे काय होतं, उलर सरोवराचं प्राचीन नाव होतं. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे 15 नंबर, भारताद्वारे बांगलादेशला भाडेपट्टीने दिलेली 3 बिघा डॅशचा भाग होते. मग हे 3 बिघा जो प्रदेश आहे हा काय होता, पश्चिम बंगालचा भाग होता. आणि हा भारताने बांगलादेशला काय केलेला आहे, भाडेपट्टीने दिलेला आहे. लक्षात ठेवायचं, प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणता भाग
भारताने बांगलादेशला भाडेपट्टीने दिलेला आहे, मग तो कोणता भाग आहे? 3 बिघा भाग आहे. कधी दिलेला आहे भाड्यापट्ट्याने? तर सप्टेंबर 2011 मध्ये दिलेला आहे. हा भाग कोणत्या राज्यामध्ये आहे हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणजे विचारलाच होता आपल्याला, तर तो पश्चिम बंगालमध्ये आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे 16 नंबर, कॉमन प्रश्न होता. खालीलपैकी कोणत्या झाडाचे लाकूड चांगल्या दर्जाचे फर्निचर बनवण्यासाठी मोठी मागणी असलेले लाकूड आहे? ऑप्शन काय देत पास सागाचे, पुढे वाचायची गरज नाही, पहिलंच ऑप्शन काय असणार आहे? बरोबर असणार आहे. ओके. मग हे साग कुठं आढळतं पहा, तर साग हे विषुववृत्तीय हवामानामध्ये आढळणारा एक वृक्ष आहे. याचे लाकूड काय पहा, टणक असते, टिकाऊ असल्यामुळे काय होतं, बांधकामासह अनेक ठिकाणी काय होतं, उपयोगामध्ये आणलं जातं. बोकारो स्टील प्लांट डॅश डॅशमध्ये स्थित आहे. बोकारो स्टील प्लांट MPSC सुद्धा याच्यावरती प्रश्न विचारते आणि TCS ने सुद्धा विचारलेला आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे? झारखंड राज्यामध्ये आहे. ओके. त्याचबरोबर बोकारो स्टील प्लांटची निर्मिती कधी झाली हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, की स्थापना कधी झाली? तर 1972ला झाली. अजून एक प्रश्न विचारला जातो की बोकारो स्टील प्लांट स्थापन करण्यामध्ये कोणत्या देशाचं सहकार्य लाभलं होतं? तर कोणत्या देशाचं सहकार्य होतं? रशियाचं सहकार्य होतं. त्याचबरोबर अजून एक प्रश्न या ठिकाणी विचारला जातो की खालीलपैकी कोणत्या शहराला भारताची स्टील सिटी म्हणून ओळखलं जातं? मग कोणत्या शहराला स्टील सिटी म्हणून ओळखलं जातं किंवा कोणत्या ठिकाणाला? तर ते बोकारो या ठिकाणाला किंवा बोकारो हे जे शहर आहे याला काय म्हटलं जातं? भारताची स्टील सिटी म्हणून ओळखलं जातं. ओके. पुढचा प्रश्न आहे 18 नंबर, जगात रामसर करार कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? काय विचारलंय? रामसर करार कोणत्या वर्षी अस्तित्वामध्ये आला? सध्या रामसर करारावरती भरपूर प्रश्न येत आहेत मित्रांनो. कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला आहे? हा 1971 मध्ये अस्तित्वात आलेला आहे. हे रामसर काय मित्रांनो पहा, इराणमधील एक शहर आहे रामसर. या ठिकाणी काय झालं होतं पहा, या शहरामध्ये 2 फेब्रुवारी 1971 रोजी जगभरातील पाणथळ जागांच्या संरक्षणासाठी पहा रामसर करार कशासाठी हाही प्रश्न विचारला जात होता. मग पाणथळ जागांच्या संरक्षणासाठी आहे. पाणथळ जागा म्हणजेच काय? दलदलीचा प्रदेश असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. उपाययोजनावर चर्चा करण्यासाठी एक परिषद भरवण्यात आली आणि या परिषदेतील ठरावाला रामसर ठराव म्हणून ओळखला जातो. आता या ठिकाणी असा सुद्धा प्रश्न विचारला जातो की जागतिक रामसर दिन कधी आहे? मग जागतिक रामसर दिन कधी आहे मित्रांनो? तर तो आहे 2 फेब्रुवारी. लक्षात ठेवायचे. कधी आहे जागतिक रामसर दिन? 2 फेब्रुवारी आहे. त्याच्यानंतर प्रश्न अजून एक विचारला जातो की महाराष्ट्रामधील किती स्थळांचा समावेश जागतिक रामसर स्थळामध्ये केलेला आहे? तर महाराष्ट्रातील 3 स्थळं आहेत. कोणकोणते ते 3 स्थळं आहेत पहा, या ठिकाणी सांगतो तुम्हाला. लोणार सरोवर आहे, नाशिकमधलं नामदूर मध्यमेश्वर अभयारण्य आहे आणि ठाणे फ्लेमिंगोची खाडी आहे. ह्या 3 ठिकाणांचा समावेश काय केलेला आहे? रामसर स्तरामध्ये करण्यात आलेला आहे. अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो. हे तुम्हाला 3ही ठिकाणं तोंडपाठ ठेवायची. मी पुन्हा एकदा सांगतो. बुलढाणा जिल्ह्यामधील लोणार सरोवर आहे, नाशिक जिल्ह्यामधील नांदूर मध्यमेश्वर जे पक्षी अभयारण्य आहे ते आहे. त्याचबरोबर तिसरा प्रदेश कोणता आहे? ठाणे फ्लेमिंगो खाडी. हा काय रामसर प्रदेशामध्ये किंवा जागतिक रामसर स्थळामधला महाराष्ट्रातील 3 प्रदेश आहेत. तुम्हाला लक्षातच ठेवायचे ते. ओके. पुढचा प्रश्न आहे 19 नंबर. काय विचारलंय? जम्मू काश्मीरमधील हेमिस नॅशनल पार्क, काय हेमिस नॅशनल पार्क कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? मग हेमिस नॅशनल पार्क कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? हे हिमबिबट्यासाठी प्रसिद्ध आहे. आता या ठिकाणी तुम्हाला एक लक्ष घ्यायचं आहे, सध्या हा प्रदेश जम्मू काश्मीरमध्ये नाही आहे. जर कुणी ऑब्जेक्शन घेतलं असतं मित्रांनो तर हा प्रश्न रद्द सुद्धा झाला असता, पण कुणी ऑब्जेक्शन घेतलंच नाही मला वाटतंय. जर घेतला असतं तर प्रश्न रद्द झाला असता. का झाला असता? तर सध्या हेमिस नॅशनल पार्क हे काय लडाख भागामध्ये आहे, म्हणजे ते लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे. लक्षात ठेवा. आता काय केलेलं आहे? जम्मू काश्मीरचं विभाजन झालेलं आहे, 2 केंद्रशासित प्रदेशामध्ये विभाजन केलेलं आहे. मग हेमिस नॅशनल पार्क सध्या कुठे? लडाख या ठिकाणी येते. लक्षात ठेवायचं. आणि कशासाठी प्रसिद्ध आहे? तर हिमबिबट्यासाठी प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न सोपा प्रश्न होता, परंतु तरीसुद्धा TCS ने विचारलेला प्रश्न आहे पहा. महाराष्ट्र राज्याचे प्रशासकीय विभाग किती आहेत? काय करायचं? या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आणि आपले व्हिडिओ तुमच्या मित्रांना किंवा तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपवरती नक्कीच शेअर करा मित्रांनो. ओके. धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.